काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेला हल्ला, त्यानंतर सुरू झालेला ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरू होत्या, हल्ले कायम होते, भारताने सगळे भारतीय लष्कराने हल्ले उधळून टाकले, त्यानंतर आलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय, काय वाटतं या निर्णयानंतर पाकिस्तानची चाल काय असेल? मुळात पाकिस्तान हा आपल्या गुडघ्यावर पडताना पाहायला मिळत होता आणि कोणत्याही परिस्थितीत भारताकडून शस्त्रसंधी व्हावी या दृष्टीने प्रयत्न होते। आज सकाळीच पाकिस्तानचे उपपंतप्रधान यांच्याकडून वक्तव्य होतं, जर भारतानं हल्ले थांबवले तर आम्ही आमच्याकडचे हल्ले तातडीनं थांबवू। यातून स्पष्टपणे संकेत देण्यात आले होते की आम्ही भारताबरोबर चर्चेला तयार आहोत। आज दुपारी साम टीव्हीच्या माध्यमातूनच आपण बातमी दिली होती की भारताबरोबर पाकिस्तान चर्चेला तयार झालेला आहे आणि त्याचीच परिणिती जी आहे ती आपल्याला संध्याकाळ होता होता पाहायला मिळाली। संध्याकाळी 5 वाजेपासून भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा आता अधिकृतपणे झालेली आहे। मात्र ही घोषणा भारतानं किंवा पाकिस्ताननं न करता ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी किंवा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी करण्याची काय गरज होती, हा मूळ प्रश्न तयार होतो। अमेरिकेनं मध्यस्थता जर या पूर्ण विषयात केली असेल तर आता येत्या काळामध्ये आपण अमेरिका सांगेल तसं वागणार आहोत का किंवा पाकिस्तान अमेरिका सांगेल तसं वागणार आहोत का आणि या माध्यमातून आपण मध्यस्थता स्वीकारणार आहोत का, द्विपक्षीय चर्चा न करता आपलं परराष्ट्र धोरण आपण बदलणार आहोत का, हा मूळ प्रश्न तयार होतो। कारण गेले 70 वर्ष भारताचं परराष्ट्र धोरण आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या देशाची मध्यस्थता स्वीकारून पाकिस्तान आणि भारतामध्ये चर्चा करणार नाही। जर ही चर्चा पाकिस्तान बरोबर होणार असेल आणि ती जर अमेरिकेच्या मध्यस्थतेने होणार असेल तर या ठिकाणी प्रश्न तयार होतोय की मग परराष्ट्र धोरण बदलताना पाहायला मिळते आणि त्यामुळे 12 तारखेला द्विपक्षीय चर्चा आणि त्यातून अटी शर्ती निश्चित होतील अशी अपेक्षा करूया, जिथून भारताला ॲडव्हान्टेज मिळू शकतं। भारताला या दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये आणखी जास्त सुरक्षित पावलं टाकणं सहज शक्य होऊ शकतं। नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांचं सोशल मीडियावरचं ते वक्तव्य समोर आलं आणि त्यानंतर लगेचच आलेली ही महत्त्वाची बातमी। पण निलेश सर, तुम्ही आता सांगितलं ज्या पद्धतीने की डोनाल्ड ट्रम्प यांनी का करावं, भारत किंवा पाकिस्तान यांच्या कोणत्याही अधिकृत सोशल मीडियावर कोणत्याही पद्धतीची युद्धविरामाची बातमी का आली नाही? मुळात अमेरिकेकडून अगोदर बातमी येते आणि त्यानंतर मग पाकिस्तान घोषणा करतं, त्यानंतर भारताचे जे परराष्ट्र मंत्रालय आहे ते घोषणा करतं। निश्चितपणे अमेरिकेकडून ही घोषणा का होते, ती भारताच्या किंवा पाकिस्तानच्या माध्यमातून का झाली नाही आणि मध्यस्थाची गरज का पडली, हा प्रश्न असेल आणि हा कळीचा प्रश्न आहे परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने। आणि कारण शिमला करार हा स्पष्टपणे सांगतो की द्विपक्षीय चर्चा द्विपक्षातच होईल। द्विपक्षीय चर्चा म्हणजे फक्त पाकिस्तान आणि भारत हेच दोघं चर्चा करतील आणि हाच मुद्दा सातत्यानं भारतानं युनोतही लावून धरलेला आहे की आम्ही तिसऱ्या कोणत्याही देशाची मध्यस्थता भारत आणि पाकिस्तानच्या वादामध्ये स्वीकारणार नाही। हा आमच्या दोघं देशांचा मुद्दा आहे, आम्ही दोघंही देश एकत्र बसून आमचे मुद्दे सोडवू। हा करार जो पाकिस्तान उलथवून टाकू पाहत होता, जो करार मोडू पाहत होता, त्याला या ठिकाणी यश येत आहे का, तो तिसऱ्या मध्यस्थतेला भारत या द्विपक्षीय चर्चेमध्ये आणू पाहतोय का आणि त्यातून आपलं परराष्ट्र धोरण, कारण परराष्ट्र धोरण अत्यंत महत्त्वाचं आहे भारताचं। भारतानं सातत्यानं जी आपली भूमिका आहे ती नाम म्हणून संस्था जी भारताच्या प्रतिनिधित्वामध्ये गेली 60-70 वर्ष जगावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवून होती, तिथे आपण कोणतीही नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणून तिला ओळखलं जातं। नॉन अलाइनमेंट मुवमेंटमध्ये आपण कोणत्याही देशाबरोबर गेलो नाही, मग ना रशियाबरोबर थेटपणे गेलो ना अमेरिकेबरोबर थेटपणे गेलो आणि आपण सातत्यानं आपली वेगळी भूमिका घेऊन जगामध्ये आपला मार्ग निवडत राहिलेलो आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर अमेरिकेची मध्यस्थता या पूर्ण युद्धामध्ये स्वीकारत असू, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्वीकारत असू, तर ते कितपत योग्य आहे हा प्रश्न निश्चितपणे उपस्थित केला जाऊ शकतो। मुळात आपल्याला चित्र अद्याप स्पष्ट नाही आहे कारण अमेरिकेने घोषणा केलेली आहे, मात्र द्विपक्षीय चर्चेतूनच जर हा प्रश्न सुटणार असेल तर निश्चितपणे या युद्धविरामाचं स्वागत आहे।